अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 4 डिसेंबर, आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे तू माय मी लेकरू भाग 1. या जगात ज्ञानाचे स्रोत खूप आहेत, पण गुरुमुखी जी विद्या वसत असते ती आपली हेतू साध्य करीत असते. यासाठीच गुरु भक्ती करावी. गुरु ही अक्षरे 2 आहेत. त्यातील गुकार म्हणजे अज्ञान अंधकार व त्यातला रुकार म्हणजे रुई. रुई म्हणजे कापूस. अज्ञान अंधकार घालवून कापसासारखे आपणाला स्वच्छ करणारे ब्रह्म म्हणजे गुरु होय. अशाच सुंदर सुंदर वाक्यांच्या प्रवचनासाठी सद्गुरु यशवंत बाबांचे यशवंत प्रसाद चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा, लाईक करा. म्हणून त्यांच्या भावनेला आवडेल अशी आपण सेवा करूया. सेवा केली नाही तर मेवा कसा प्राप्त होणार? कार्याने ज्ञान मान प्राप्त होते. जे कर्मात लिहिलेले आहे तेच घडत असते ना. तरी राम वनवासात गेला नसता. म्हणून मानवाने जन्मात आलेले भोग भोगून मोकळे व्हावे, नाही तर ते साठून राहतात. उत्तर जन्माला कारणीभूत ठरतात. गुरुसेवेमध्ये तत्पर असताना जो भोग भोगतो तो भोग भोगत असताना त्याचे वार जरी पाठीवर झाले तरी गुरु पाठीवर त्याचे व्रण उठतात. भीती पोटी भक्ती करू नये. भक्तीत प्रीती असावी, मग भोगण्याला शक्ती गुरु देत असतो. जीवलगांच्या तुटी झाल्यावर जसा प्राण कंठाला येतो तसा ईश्वरासाठी सुद्धा आपल्याला कळवळा असावा. या जगात दाम करी काम, पण दामाने जीवाला आराम मिळेल असे नाही. म्हणून गुरुनामच आठवीत राहणे योग्य होय. हे गुरुराया, माझ्या अपराधाच्या राशी भेदून गेल्या गगनापाशी, दयावंता ऋषिकेशी ब्रीद आपले शक्य करी. तू दयावंत झालास तरच शक्य होणार आहे. माझी एकच भावना आहे, सदैव मुखी यशवंत राहावा. दुसरा विषय नको. माझी प्रकृती बदलून टाक. नित्य हाच छंद असावा. त्याने रामकृष्ण गावे. गुरुसेवेमध्ये जो रत झाला असा कोणी वाया गेला, एखादा तरी उदाहरणाला दाखवा. कारण श्री गुरु ब्रीद सांभाळीत असतात. ते सर्वश्रेष्ठ पद आहे. त्या वाचून सारे कनिष्ठ आहे. त्यांनाच इष्ट आणि अनिष्ट सकल अर्पण करावे. तन मन धन शय्या वस्त्र भूषण आसन वसन प्राण सुद्धा अर्पण करावेत. या देहाचे कौतुक काय करता? आत मल मूत्र कृमी कीटक कफ वात पित्त मांसादिक दुर्गंधीचे भांडार आहे, ते सुद्धा त्यांना भावनेने अर्पण करावे. मग नरक यातना आणि पतनापासून मुक्ती मिळते. आणि आपण मात्र नरदेह फेकून द्यायला लागलो आहे. त्यांच्या कृपेसाठी आपण आभारी होऊ. गुरु आज्ञा कधीही उल्लंघन करू नये. हे गुरुराया, मी अज्ञानी आहे, पापी आहे, पतित आहे, मूर्ख आहे. मी काजवा, तुम्ही सूर्य आहात. तुम्ही ज्ञान ज्योती आहात. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हात जोडतो आहे. ती हाक आर्ततेची घालतो आहे, आर्द्रतेने घालतो आहे. तुम्ही धावा, नाहीतर आम्ही कोणाकडे पाहावे? आरती यशवंता स्वामी सद्गुरु समर्था. आर्ततेची हाक माझी, एरे धावत आता. आरती यशवंता. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.